हा ना लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. तुम्ही जसं देताय तसंच ते तुमच्याकडे परत येईल. हसू कुणाच्या चेहऱ्यावर जर का आपल्याला आणता येत नसेल तर ॲटलिस्ट त्याच्या चेहऱ्यावर उदासीनता किंवा तो रडेल असं पण कोणतीही कृती. माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबर्सला तुम्ही कोणतीही नेगेटिव्ह कमेंट अजिबात करू नका प्लीज. आणि कसं असते कारण welcome to Nisha Lifestyle Vlog and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. काल पनीरचे परोठे वगैरे केले त्यानंतर काही शूट झालं नाही अजिबात. त्यानंतर आता सलग डे 2 तेव्हा शूट करते आणि आता आम्ही निघालो कोल्हापूरला. आणि आता आम्हाला लागले भरपूर सारं ट्रॅफिक. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही किनी टोल नाक्याचे किती 10-15 किलोमीटर आहे मागं ना, पण ट्रॅफिक लागले भरपूर सारं. थांबा तुम्हाला मी दाखवते. मला वाटतं आता 14 किलोमीटर राहिलं आता कोल्हापूरला जाण्यासाठी. पण हे काय ट्रॅफिक 14 किलोमीटर सलग ट्रॅफिक दाखवत आहे तरी आता कधीपासून ट्रॅफिकमध्येच आहे. चेक केलं मॅपला पण 14-15 किलोमीटर सलग आता ट्रॅफिक. काय माहिती एवढं कसं इथं नाही लागत खरं शक्यतो ट्रॅफिक. आता कराडमध्ये नसते आणि इथं काय ट्रॅफिक किनी टोल नाक्यावरती काहीतरी झाले त्यामुळे ट्रॅफिक जाम वाटतं. ही आहे वारणा नदी हो ना. ह्याला मी पंचगंगा म्हणत होते पण पंचगंगा नदी अजून मागे पुढे आहे. सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा. पलीकडे कोल्हापूर जिल्हा, इकडे सांगली जिल्हा. वाटलं लवकर जाऊ जरा घरी. तेच ना. अर्धा तास होऊन गेला आता. ट्रॅफिक वगैरे सगळं आता कमी झालं. आलो आता किन्नी टोल नाक्याला. कुठे पोहोचू थोड्या वेळात आता आम्ही. तेवढा पॅच कव्हर करायला अर्धा-पाऊण तास गेला तिथे, नाहीतर आणि लवकर गेलो. काल किती वाजता आलो आपण साधारणतः? 6 वाजता. 6 वाजता काय 6-6:30 वाजले असतील. 6:30 वाजता आलो. त्यानंतर मस्तपैकी तिघांनी पण जेवलो आणि मग तिघं पण झोपून गेलो. कारण मम्मी पण आज लवकर जाणार होते, नेहमीसारखं जाणार. त्यामुळं त्या पण सकाळी लवकर गेल्या आता. आणि आज आहे एकादश, त्यामुळं ह्या दोघांचा पण उपवास असतोय. मग मी पण म्हटलं चला मी पण करते उपवास, कारण एकटीसाठी परत कुठं करत बसायचं ते. त्यामुळं मग मी म्हटलं की असू दे मी पण उपवास करून घेते. त्यामुळं इथं मस्तपैकी खिचडी तयार आहे आणि हे शेंगदाण्याची आमटी. इथं शेंगदाण्याचा झुणका म्हणतात. सगळं तयार आहे मस्तपैकी. आणि मम्मींच्यासाठी हे पापड तळलेत, कारण आम्ही दोघं काही खात नाही त्यामुळे त्यांच्या पुरतंच तेवढंच तळले. आणि एखादंच असले की स्वयंपाक काय नसतोय दिवसभर. खिचडी आणि वरीचा भात. आम्हाला भात म्हणजे कुठलाच पद्धतीचा चालत नाही, वरीचा किंवा कुठलाच. त्यामुळं संध्याकाळी फक्त मम्मींच्या पुरतं करायचं वरीचा भात. आम्हाला परत खिचडीच. खिचडी काय अशी चांगली नसते जास्त खाणं वगैरे, पण आम्ही पण असं काही जास्त खाल्लेलंच नाही ना. इकडं खिचडी आहे, इकडं झुणका आहे, शेंगदाण्याचा झुणका. आमच्या इकडे झुणका म्हणतात. बाकीची सगळी कामं झाल्यात माझी, फक्त देवपूजा करायची राहिल्या. झाडू, फरशी, क्लिनिंग, बाकी सगळं झालेलं आहे. मशीन लावायचं आहे अजून. ह्यांची आंघोळ व्हायची होती ना म्हणून राहिलं मशीन, नाही तर ते पण झालं. लावायची होतीस कधी तुमचे कपडे सोडून तर. आणि आज जायचं होतं दुसरीकडे जरा, पण ह्यांचं काय ती गाडीची कामं आहेत ना, 4 व्हीलरची कामं आहेत. त्यामुळं त्यांचा दिवस जाईल त्याच्यात असं म्हणा लागले. पण आता बघूया काय काय होतं ते.
अशा तऱ्हेने ऋतू गेलेला आहे. मी म्हणलं. असायच्या अगोदर स्वतःकडे बघावं माणसानं. तर दुसऱ्यांच्यावर हसायला, दुसऱ्यांच्यावर हसण्याचा काय संबंध होता इथं? जरासं नजर हट्टी आणि दुर्घटना घडली, हे काय होतो गेलं. समोरच होते आणि ते बंद करेपर्यंत होतं गेलं. हे नेहमी असं असतं याचं. नाश्ता करून घेतो आता. इथं मी कशी झाली खिचडी? जायचं त्यांना आता आवरून, त्यामुळे ते तर पटपट पटपट म्हटलं खाऊन घेतो. आणि आत्ता ऊन पडले बाहेर. सकाळची कामं वगैरे सगळी आवरलेत माझी आणि आता निवांत बसले होते आणि मी कमेंट्स चेक करत होते, स्क्रोल करत होते. तर मला एक कमेंट अशी दिसली की म्हणजे ती निगेटिव्ह कमेंट होती असं म्हणता येणार नाही. ती म्हणजे चेष्टा किंवा मस्करी किंवा टोमणा या ह्याच्यात होती ती कमेंट. मला जर का ते झालं तर मी त्याचा फोटो काढून मी टाकेन तुम्हाला स्क्रीनमध्ये. तर ती कमेंट आमच्या आवाजाबद्दल होती, काहीतरी समथिंग तुमचा आवाज येत नाही वगैरे असं काहीतरी होतं ते. पण फक्त मला एवढंच म्हणायचं की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना, तर तुम्ही तुम्हाला सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही ते द्या, आवर्जून द्या. ते अगदी म्हणजे मोस्ट वेलकम आहेत तशा कमेंट्सना. आणि निगेटिव्ह कमेंट्स म्हटलं तर तुम्ही बोलताना थोडासा विचार करून बोलत जावा आणि तुम्हाला जे काय बोलायचं ते पर्सनली मला बोलत जावं. इन फ्युचरचं पण मी सांगते की तुम्हाला जे काय बोलायचं ना तर तुम्ही मला बोलत जावा, कारण मी व्लॉगिंग करते, तो इनिशिएटिव्ह माझा होता आणि मी ते करते. त्यामुळं तुम्हाला जे काही बोलायचं ना तर ते फक्त मला बोलतो मी पर्सनली. पण माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबर्सला तुम्ही कोणतीही नेगेटिव्ह कमेंट अजिबात करू नका प्लीज. आणि कसं असते, कारण फॅमिली पण कमेंट्स वाचत असते, बघत असते. ही जी कमेंट होती ती ही दुसरी होती आणि पहिली जी होती ती शॉर्ट्सला होती आमच्या. तर तो इमोजी होता एक असा हसतेला. मला वाटलं की ते चुकून पण पडू शकतं ना कुणाकडनं पण, की तो इमोजी चुकून गेला. त्यामुळे मी काय तेवढं डोक्यात नाही घेतलं. पण आज सकाळी उठल्या म्हणजे मला सवय की बाबा काही कमेंट्स वगैरे चेक करायचं, चॅनलवर बघायचं, थोडंफार लक्ष द्यायचं. त्यामुळं मी ती मला दिसली नोटिफिकेशन मला येतच ना कमेंट्सचे. तुम्ही जे काही कमेंट्स करता ना तर ते मला नोटिफिकेशन येतं कमेंट्सचं. तर मग मी ते बघितलं आणि मला म्हणजे पहिल्यांदा वाटलं की अरे म्हणजे मी ही कमेंट ॲज कशी घेऊ मी या कमेंटला, चांगल्या ह्यानं घेऊ की वाईट ह्यानं घेऊ. पण ही जी कमेंट होती ती अशी टोमणा किंवा मस्करी अशा टाईपच होती ती. पण मला सांगायचं एवढंच आहे की माझी फॅमिली सगळ्या कमेंट्स वगैरे बघत्या म्हणूनच असं नाही. पण जे काही बोलायचं तुम्हाला ना फॅमिलीबद्दल माझ्या म्हणजे इकडच्या किंवा तिकडच्या सगळ्यांच्याबद्दलच, तर तुम्ही पॉझिटिव्ह बोला. ते पण बघतात, त्यांना पण छान वाटेल. आणि असं काही नाही आहे की नेगेटिव्ह कमेंट्सच भरपूर आहेत, असं काही नाही आहे अजिबात. आणि मी ही कमेंट म्हणजे डोक्यात राहतच ना आपल्या त्या थोडंफार, की माहीत नसल्यामुळे झालं असेल मे बी तिथं ते हॉटेलमध्ये त्या. आणि आमचा पण तो फर्स्टच एक्सपिरियन्स होता की आम्ही असं हॉटेलमध्ये जाऊन एखादा आम्ही एक्सप्लोअर केले. तुम्ही एकदा ट्राय करा की फोन घेऊन असं सगळ्यांच्या समोर बोलायचं, फोन घेऊन कॅमेराकडे बघून तुम्हाला कसं फील होईल. तेच आमचं पण होतं. आम्ही काय खूप बाबा असे खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले करतोय असं नाही आहे. त्यामुळं कुणाचं पण थोडंफार आवाजामध्ये वगैरे होऊ शकतं. आणि तो मेन प्रॉब्लेम म्हणजे काय होता की माईक नाही आहे, त्याच्यामुळं तो आला असेल आवाज तसा फुटल्यासारखा वगैरे. तर हां, मी ते अगदी म्हणजे मान्य करते, ते मी जेन्युअनली रिस्पेक्ट करते त्या कमेंटचा. असं काय मला वाईट पण नाही वाटलं त्याचं, माईक नसेल म्हणून. पण सांगण्याची पद्धत असते ना, तुम्ही कमेंटवर बोलताय, तुम्ही सोशल मीडियावर बोलताय, एक पद्धत असते सांगण्याची की हा तुमचा आवाज थोडासा क्रॅक होतो. जे की तुम्ही टोमणा मारला ते मी छान, आता जे मी हे असं बोलते ना तर मी तुमच्याविषयी छान बोललं असतं की त्यांनी छान सजेशन वगैरे दिलं आम्हाला की तुम्ही तुमचा आवाज नीट येत नाही, थोडंफार सुधारणा करा असं म्हणलं तर ती गोष्ट वेगळी. कसं असते, आपण जे काही बोलतोय ना दुसऱ्यावर त्याचा परिणाम पण होत असतो त्या गोष्टींचा. आणि मला वाटते आपल्यामुळे एखादा दिवस खराब जाऊ नये असं प्रत्येकानं पण विचार केला पाहिजे ना. आणि ना मला एक सांगायचं आहे की म्हणजे ह्या कमेंटमुळं असं काही नाही सांगत आहे मी हे, पण मला एक वाटलं शेअर करावं असं की आपण जे काही दुसऱ्याला देतो ना
मग आपण भले चांगलं देऊ दे दुसऱ्याला किंवा आपण भलेही वाईट देऊ दे दुसऱ्याला, तर ते आपल्याकडं दुप्पटीनं आपल्याकडं परत येतं. आणि ह्याला असं म्हणतात कर्म. म्हणजे मी परत मी एकदा सांगते की ह्या कमेंटमुळं मी हे काय बोलत नाही आहे. त्यामुळं कसं असते, आपण देताना नेहमी हे दुसऱ्यांना चांगलंच द्यावं. नेहमी देताना आपण आपल्याकडून प्रयत्न करायचा की आपण चांगलंच द्यावं, कुणाचं पण चांगलंच चिंतावं. ह्याचं चांगलं झालं तर ह्याच्या मागून माझं पण चांगलं होईल अशी भावना पाहिजे. कारण शेवटी आपण माणूस आहे, कारण आपल्याला कुठे ना कुठे खटकते. हां बरोबर आहे, तुम्हाला खटकणार पण आपल्या पुढं गेलेलं किंवा काय गेलेलं, पण त्याचा असं नाही आहे की तुम्ही त्याच्याबद्दल निगेटिव्ह चिंतावं, असं नसतं अजिबात. ते त्याचं नशीब असते, त्याचे कष्ट दुप्पटीनं असतात त्याच्या मागं. त्यामुळं कसं आहे की आपण जे काही बोलतोय, जे काही आपण कर्म करतोय ते आपल्याकडं दुप्पटीनं परत येतात. आणि हा आमचा दोघांचा पण अनुभव आहे. त्यामुळं आपण आपल्या आयुष्यात करताना कधी पण चांगलंच करावं. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे, हास्य असलं पाहिजे. आणि जर का ते करता येत नसेल, तो आनंद जर का आपल्याला देता येत नसेल किंवा हसू कुणाच्या चेहऱ्यावर जर का आपल्याला आणता येत नसेल, तर ॲटलिस्ट त्याच्या चेहऱ्यावर उदासीनता किंवा तो रडेल असं पण कोणतीही कृती करू नये. तुम्ही चांगलं पण नका करू किंवा तुम्ही वाईट पण करू नका. तुम्ही न्यूट्रल राहा, काहीच नका करू. आपण आपलं लाईफ एवढंच तुम्ही करा. पण तुम्हाला जर खरंच काही करायचं असेल ना, तर ते दुसऱ्यांचं फक्त भलं करा, दुसऱ्यांचं फक्त चांगलं करा. ते खूप दुप्पटीनं आपल्यापर्यंत येतं. कारण हा ना लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. तुम्ही जसं देताय तसंच ते तुमच्याकडं परत येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का चांगलंच दिलं तर ते तुमच्याकडे चांगलंच परत येणार आहे. आणि जर का तुम्ही वाईट दिलं तर ते कुठून ना कुठून फिरून ते तुमच्याकडे येणारच आहे. ते तुम्हाला कळणार पण नाही की हे असं माझ्यासोबतच का झालं आहे, असं नसतं. आणि हा जरी जन्माचा नसेल तर मागच्या जन्माचं कुठलं ना कुठलं तरी आपलं कर्म असते, म्हणूनच आपण ते भोगत असतोय, असं पण असू शकते. त्यामुळं आपण वागतानाच असं वागावं की दुसऱ्याला कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे. जाऊ दे, मी काय तोच दिवसभर विचार करून नाही राहू शकत. कारण आज दिवसभरात खूप छान छान गोष्टी घडणार आहेत. आणि पाऊस उघडला आहे आता, तुम्हाला दाखवते. पाणी पण आलं होतं. तर असा होता आमचा आजचा दिवस. हा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.